हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला सुद्धा आदिवासी समाजामध्ये आरक्षण द्यावं ही मागणी जी आहे ती सध्या जोर धरू लागलेली आहे. काल मोठ्या प्रमाणात जालना या ठिकाणी सुद्धा मोर्चा जो आहे तो बंजारा समाजाच्या या मागणीसाठी निघाला होता. आपल्यासोबत बोलण्यासाठी पोहरादेवीचे महंत जितू महाराज आहेत. महाराज, बंजारा समाजाला ज्या पद्धतीनं तेलंगणामध्ये आदिवासी समाजामध्ये आरक्षण आहे, एसटी मध्ये आरक्षण आहे, ती मागणी जोर धरू बघत आहे आणि मोठ्या प्रमाणात आक्रोश सुद्धा काल या ठिकाणी बंजारा समाजातील नागरिकांचा पाहायला मिळाला. बरोबर. आपण विचारल्याप्रमाणे खरोखरच गेल्या 100 वर्षापासून बंजारा समाजावरती फार मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला आहे. 1950 पासून कितीतरी पुरावे आहेत. या देशामध्ये 1950 मध्ये भारत सरकारचा सर्क्युलर निघाला, त्याच्यामध्ये सुद्धा की बंजारा समाज हा या देशाचा मूळ आदिवासी आहे म्हणून या सगळ्या नोंदी सापडल्या. त्याच्यानंतर 1976 मध्ये घटना दुरुस्ती होऊन आंध्र प्रदेश मधील बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करून घेतल्या गेला. त्याच्यानंतरची आताची हैदराबाद गॅझेट नुसारची जे नोंद आहेत, जसं गेल्या काही दिवसापासून मराठा समाजाला आरक्षणाविषयी एक मोठा मोर्चा चालू होता जरांगे साहेब यांच्या माध्यमातून. आता आपल्या राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटेनुसार मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा हा प्रमाणपत्र देण्याचा GR निर्गमित केला शासनाने. त्याचप्रमाणे आमचं बंजारा समाजाचं म्हणणं आहे की हैदराबाद गॅझेटियर नुसार तुम्ही बंजारा समाजाला आरक्षण द्या आणि संपूर्ण भारतामध्ये 6 राज्यामध्ये बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण आहेत. म्हणून महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्ही आदिवासी समाजाच्या मूळ आरक्षणाला धक्का न लावता एक वेगळ्या सूचीमध्ये आदिवासीचं आरक्षण दिला पाहिजे शासनाने, आणि ते देतील अशी आशा आहे मला. काल जर पाहिलं तर धनंजय मुंडेंनी म्हटलंय की वंजारी आणि बंजारा हे एकच जात असल्याचं त्यांनी सांगितलं आणि एकच शब्द असल्याचं त्यांनी सांगितलं. नंतर त्यांनी या संपूर्ण विषयावरून मागे सुद्धा पाहिलं. नाही, त्या एक जात असल्याचा त्यांच्या या मताशी मी सहमत नाही, परंतु बंजारा समाज आणि बंजारा समाजाचा एकंदरीत संबंध जर पाहिला त्या भागामध्ये की फार पूर्वीपासून बंजारा आणि बंजारा समाज हे एकत्र येऊन गुन्या गोविंदानं त्या भागामध्ये वागतो आणि बंजारा समाजावरती मुंडे साहेबांचा विशेष प्रेम होता. बंजारा समाजाने सुद्धा त्या भागामध्ये मुंडे साहेबांचं नेतृत्व मानलेला होता. म्हणून हे आमचे बंजारा व बंजारा समाजाचे संबंध चांगले असल्यामुळे ती गोष्ट ठीक आहे. परंतु हे एक जात का होऊ शकत नाही, कारण दोघाला वेगळं आरक्षण आहे. बंजारा समाजाला VJचं आरक्षण आहे आणि वंजारी समाजाला NT चं आरक्षण आहे. म्हणून आरक्षणाच्या दृष्टिकोनातून हे दोन्ही समाज वेगळे आहे. फक्त असं आपण बघितलं तर हे असं जर बघितलं तर या दोन्ही समाजाचा एक वेगळा संबंध त्या भागामध्ये राहिलेला आहे. त्या अनुषंगाने त्यांनी सांगितलेली गोष्ट ठीक आहे. दुसरीकडे जर पाहिलं तर तुम्ही मागणी करत असताना मोठ्या प्रमाणात बंजारा समाज आंदोलन करताय, तर आदिवासी समाजाकडून देखील मोठा विरोध जो आहे तो या संपूर्ण संदर्भात केला. नाही, आमचा एकंदरीत विषय मी यापूर्वी सुद्धा मांडलेला आहे की आमचा जो आंदोलन सुरू आहे तर कोणत्याही आंदोलनामध्ये आम्ही एकच सांगत आलो आहे. माझ्या प्रत्येक भाषणामध्ये मी हे सांगितलं आहे की आदिवासी समाजाच्या मूळ आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण मागतोय, कारण या देशामधले मूळ आदिवासी आम्ही सुद्धा आहेत. आदिवासी एसटीच्या पूर्ण क्रायटेरियामध्ये आम्ही बसतो. देशाच्या 6 राज्यामध्ये आम्ही आदिवासी सूची आम्हाला प्राप्त आहे आणि एसटीचं आरक्षण आम्हाला लागू होते आणि त्या सगळ्या क्रायटेरियामध्ये आम्ही बसत आलोत. आजपर्यंतचा आमच्यावर फार हा मोठा अन्याय झाला. व्यवस्थेनं बंजारा समाजाला दूर ठेवलं. आजही तांडा पद्धतीनं बंजारा समाज आपला जीवन जगत आलेला आहे, संपूर्ण वेगळी संस्कृती घेऊन. म्हणून आम्ही या संपूर्ण क्रायटेरियामध्ये येतो. म्हणून आज मोठ्या प्रमाणावर या एसटी आरक्षणाची गरज आज आमच्या या बंजारा समाजाला आहे. म्हणून बंजारा समाज आज फार मोठ्या प्रमाणात अस्वस्थ झालेला आहे. म्हणून आमची सर्व धर्मपीठाची ताकद सुद्धा या मोर्चाच्या मागे आहेत आणि अतिशय शांत पद्धतीने, संविधानिक पद्धतीने आणि लोकशाही पद्धतीने या राज्यामध्ये मोर्चा काढण्याकरिता सर्वांना आदेशित केला गेलेला आहे. निश्चित आदिवासी समाजाच्या कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता बंजारा समाजाला आरक्षण जे आहे ते आदिवासी प्रवर्गातून द्यावं आणि राज्यभरात जे आहे ते अशा पद्धतीनं शांततेनं मोर्चे जे आहेत ते देखील आगामी काळामध्ये काढले जाणार असल्याचं
पोहरादेवीचे महंत जितू महाराज यांनी सांगितलं. विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.